मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. रामटेकच्या गडावरून कुणाचा कडेलोट, तिरंगी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. नागपूर आणि चंद्रपूर नंतर देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा देखील याच रामटेकच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलंच घमासान झाल्याचं बघायला मिळालंय. रामटेक विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेनं विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्यानं आणि त्यांना काँग्रेसच्या नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या रामटेकचा गड कोण सर करणार याकडे नागपूरचं नाही तर राज्याचं लक्ष लागलंय. गेल्या लोकसभेत रामटेक गडावरही महायुतीला अपयश आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झालाय. तर रामटेकच्या जागेवरून लोकसभेप्रमाणे विधानसभेतील जोरदार रस्सीखेच झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे, महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल, तर काँग्रेसचे पूर्व जिल्हाध्यक्ष आणि बंडखोरीमुळे निलंबित अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यातील तिरंगी लढतीत रामटेक विधानसभेचा गड कोण राखणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.